हां. नमस्कार. आज आपण वेगळा टॉपिक पाहणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे रिमूव्ह टू. हा टॉपिक 8वी पासून तर 12वी पर्यंत किंवा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्या त्यावेळेला हा उपयोगी पडणार आहे. तर त्याची आपण कन्सेप्ट शिकूया. तर यामध्ये रिमूव्ह टू असं असल्यावर त्याचा आपल्याला रिमूव्ह टू करताना सो आणि दॅट दिसतं. सो दॅट वेगळं आणि हे सो दॅट वेगळं. तर आपल्याला रिमूव्ह म्हणजे घालवा. रिमूव्ह टू हा शब्द घालून आपल्याला त्याच्याऐवजी सो दॅट असं वापरायचं आहे. तर याचं जय इज टू फॅट टू रन. जय हा इतका फॅट आहे की तो पळू शकत नाही. तर आपण मी याची रचना कशी करते पहा. या टू घालवायचं आणि सो दॅट वापरायचं. तर जय जशीच्या तसं इज टूच्या ऐवजी सो घेतलेला आहे. सो फॅट. आता इथं मात्र कन्स्ट्रक्शन बदलते. जय हा मुलगा आहे म्हणून मी जयच्या ऐवजी ही, नंतर कॅनॉट रन. पुन्हा एकदा पहा. जय इज सो फॅट दॅट ही कॅनॉट रन. त्याची कन्स्ट्रक्शन कशी आली. टूच्या ऐवजी सो घातलं, फॅट जसंच्या तसं राहू दिलं, नंतर हा परत टू कॅन्सल करायचा, त्याच्याऐवजी ही वापरायचं. मुलगी असेल तर शी वापरायचं. शी कॅनॉट रन. याचा उद्देश आहे की आपल्याला अर्थ नाही बदलला पाहिजे. या वाक्याचा अर्थ होतो की जय हा इतका फॅट आहे की तो पळू शकत नाही. आपल्याला अर्थ न बदलता सो दॅट वापरायचं आहे. सो फॅट दॅट ही, सो फॅट इथं दॅट राहिले, दॅट ही कॅनॉट रन. सो नंतर दॅट महत्वाचं. आता दुसरं उदाहरण पाहूया. शी इज टू वीक टू वर्क. शी इज टूच्या ऐवजी आपण परत काय घातलं, सो घालायचं. सो वीक. वीक परत जसंच्या तसं राहू द्यायचं. सो वीक परत दॅट. हा जो ॲडजेक्टिव्ह आहे त्याला सो आणि दॅट याच्यामध्ये घेतलेला आहे. सो वीक दॅट. आता इथं ऑलरेडी आपल्याला शी हे दिलेलं आहे म्हणून आपण जसंच्या तसं घ्यायचं. इथं जर मुलीचं नाव असतं तर आपण शी वापरलं असतं. शी कॅनॉट. आपल्याला ॲक्शन वर्डमध्ये कोणताही बदल करायचा नाही. वर्क. वर्क आहे म्हणून इथं वर्क झालं. आता तिसरं उदाहरण पाहूया. ही इज टू यंग टू ट्रॅव्हल. तो इतका लहान आहे की तो प्रवास करू शकत नाही. तर इथं कसं झालं. ही इज सो यंग. आता सो आणि दॅटच्या मध्ये ॲडजेक्टिव्ह आलं. सो यंग दॅट ही कॅनॉट रन, कॅनॉट ट्रॅव्हल. तो इतका लहान आहे की तो प्रवास करू शकत नाही. या पद्धतीनं म्हणजे या इथं आपण फॅट हे मध्ये झालं. सो आणि दॅटच्या मध्ये फॅट घेतलं, नंतर सो आणि दॅटच्या मध्ये वीक घेतलं आणि पुढचं वाक्य निगेटिव्ह वापरून तयार करायचं आहे. म्हणजे अर्थ वाक्याचा बिलकुल बदलत नाही. आपण जसे जसे उदाहरण पाहू तसं तसं हे सोपं जातं. तर या पद्धतीनं हे झालं, वाक्याची रचना झाली. आता एक वाक्य जरी मनापासून शिकलं तर कितीही वाक्य आले मोठे वेगळे असले तरी पण रचना आणि कन्स्ट्रक्शन त्याच पद्धतीचे असते. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, इज आहे. इज जसंच्या तसं घ्यायचं. टेन्समध्ये बदल होत नाही. टूच्या तिथं सो येतं, नंतर ॲडजेक्टिव्ह जसंच्या तसं राहतं. त्याच्यामध्ये सो आणि दॅटच्या मध्ये ॲडजेक्टिव्ह येतं, नंतर परत दॅटच्या पुढं परत शी आणि कॅनॉट वर्क किंवा जे असेल क्रियापद ते वापरायचं. या पद्धतीनं आपण हे सो रिमूव्ह टू सो दॅट वापरून आपण वाक्य तयार केलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पास्ट टेन्स असेल तर त्याचं नेमकं कसं होतं ते आपण पाहू.